नमस्कार, मी आहे धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते. आज आपण तीन टिपक्यांची रांगोळी काढणार आहोत. मध्ये सेंटरमध्ये 3 ते 1 टिपक्याला आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्या आतमध्ये आपल्याला हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर प्रत्येक आपल्याला बॉक्सच्या वरच्या बाजूला क्रॉसमध्ये 2 रेष ओढून घ्यायचा आहे. वरच्या बाजूला आडवी रेष ओढून घ्यायचा आहे. चारी बाजूला आपल्याला अशाच प्रकारे त्रिअँगलचे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आणि आता आपलं प्रत्येक बाजूचा बॉक्स तयार झालेला आहे. आणि आता ह्याच्यानंतर याच्या आतमध्ये डार्क निळा रंग भरून तयार करून घेत आहे. आणि पूर्णपणे आपण चारी बॉक्समध्ये निळा रंग भरून तयार करून घेऊया. चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवा. चला आता पूर्णपणे आपण प्रत्येक बॉक्समध्ये डार्क निळा रंग भरून तयार करून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता. मी डार्क निळा रंग घेतलेला आहे. आणि आता प्रत्येक बॉक्समधला आपला रंग भरून तयार झालेला आहे. आणि आता बघू शकाल किती सुंदर आपला बॉक्स तयार झालेला आहे. आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला आपल्याला 4 टिपक्या उरलेला आहे. 4 टिपक्याला आपल्याला रेष ओढून तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर वरच्या बाजूला पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे. आणि आता चारही बाजूला आपल्याला पानाचे आकार तयार करून आता बघू शकाल पानाचे आकार तयार झालेला आहे. त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये एक रेष ओढून आजूबाजूला आपल्याला क्रॉसमध्ये रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे. प्रत्येक पानांच्या आतमध्ये आपल्याला क्रॉसमध्ये रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे. आणि आता बघू शकाल आता वरच्या बाजूचं आपला दोन्ही रेष ओढून तयार झालेला आहे. आणि आता खालीसुद्धा आपण अशाच प्रकारे क्रॉसमध्ये दोन्ही रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे. आणि आता आपलं पानं किती सुंदर दिसत आहे आता बघू शकाल तुम्ही. आणि आता चारी बाजूचा आपला पानाचे रेष ओढून तयार झालेला आहे. त्यानंतर आपण निळ्या रंगाच्या बॉक्सच्या वरच्या बाजूला 3 गोलाकार केलेला आहे. त्यानंतर 2, त्यानंतर 1 अशाच प्रकारे आपल्याला प्रत्येक बाजूचं 3, 2, 1 अशा प्रकारे आपल्याला गोलाकार तयार करून घ्यायचा आहे चारी बाजूला. आणि आता ही सुद्धा आपलं तयार झालेलं आहे. टोटल मी 6 गोलाकार केलेला आहे. आणि आता प्रत्येक बाजूचं आपलं तयार झालेलं आहे. त्यानंतर त्याच्या आतमध्ये मी गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता. मी गुलाबी रंग घेतलेला आहे. आणि आता प्रत्येक आपल्याला गोलाकारमध्ये गुलाबी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. आणि आता बघू शकाल अगदी सोपी रांगोळी, पटकन होणारी रांगोळी, छान सुंदर दाराबाहेर काढण्यासाठी अतिशय सुंदर रांगोळी आहेत. नक्की काढून बघा. आणि अगदी सोपी आहे आणि कमी टिपक्यांचं आहे. कमी जागांमध्ये बसणारी रांगोळी नक्की आवडेल तुम्हाला, काढून बघा. चला आता ही पूर्णपणे आपण वरच्या बाजूचा रंग भरून तयार करून घेतलेला आहे. आणि आता शेवटचे एक उरलेलं आहे तिथंसुद्धा आपण गुलाबी रंग भरून तयार करून घेतलेला आहे. आणि आता बघू शकाल पूर्णपणे आपला रंग किती सुंदर दिसत आहे. आणि प्रत्येक बाजूचा आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये एक पिवळा आणि लाल रंगाचे टिपके ठेवलेला आहे. आणि पानांच्या वरच्या बाजूला आपल्याला एक पिवळा रंगाचे टिपके ठेवलेला आहे. त्यानंतर मी गुलाबी रंग भरून घेतलेला आहे. त्याच्या वरच्या बाजूला प्रत्येक गोलाकारच्या डिझाईनमध्ये एक पांढऱ्या रंगाच्या टिपक्या ठेवत आहे प्रत्येक बाजूचा. आणि आता ही सुद्धा आपलं तयार झालेलं आहे. आणि आता बघू शकाल आणि मध्ये सेंटरमध्ये आपण लाल आणि पिवळा रंगाचे टिपके ठेवलेला आहे. तिथं मी पांढऱ्या रंगाचे टिपके ठेवून एक छानसं सुंदर फुलं तयार करून घेत आहे. आणि ही फुलंसुद्धा आपलं तयार झालेलं आहे. चला आता ही सुद्धा रांगोळी तयार झालेलं आहे. आणि आता दुसरी रांगोळी आहे 5 ते 5 टिपक्यांचं. मध्ये सेंटरमध्ये 3 टिपक्याला आपल्याला उभी आणि आडवा रेष ओढून घ्यायचा आहे. त्यानंतर क्रॉसमध्ये 2 रेष ओढून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्या अपोजिटच्या टिपक्यांना आपल्याला जोडून तयार करून घ्यायचं आहे प्रत्येक फुलांच्या. आता बघू शकाल प्रत्येक रेषच्या आपल्याला फुलं तयार करून घ्यायचं आहे. आणि प्रत्येक बाजूचं आपलं फुलं तयार झालेलं आहे. आणि आता ही सुद्धा फुलं सुंदर तयार झालेलं आहे. त्यानंतर वरच्या बाजूला हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे. प्रत्येक फुलांच्या आतमध्ये आपल्याला वरच्या बाजूला हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता. मी हिरवा रंग घेतलेला आहे. आणि प्रत्येक फुलांच्या पानांमध्ये आपल्याला हिरवा रंग भरून तयार करून घेऊया. आणि तो पूर्णपणे त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये जागा सोडलेला आहे तिथं मी पिवळा रंग भरून तयार करून घेत आहे. आणि चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवा. आणि पूर्णपणे आपण हिरवा रंग भरून तयार करून घेतलेला आहे. आणि आता आतमध्ये आपण पिवळा रंग भरून तयार करून घेऊया. आणि बघू शकाल पिवळा आणि हिरवा रंगाचे कॉम्बिनेशन किती सुंदर दिसत आहे. ही सुद्धा रांगोळी खूप छोटी आहे आणि खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे. आणि अतिशय सोपी रांगोळी आहे. आणि बघू शकाल तुम्ही 5 ते 5 टिपक्यांची रांगोळी, अगदी छोटी रांगोळी आहे. नक्की दाराबाहेर तुम्ही काढून बघा. अशा प्रकारे खूप सुंदर दिसतोय आणि जास्त वेळ जाणार नाही. आपला 2 मिनिटात तयार होणारा रांगोळी आहे. आणि मध्ये सेंटरमध्ये एक लाल रंगाची टिपक्या ठेवलेला आहे. त्यानंतर आता बघू शकाल तुम्ही मी 5 टिपक्या ठेवून रेष ओढून घेत आहे. आणि आता वरच्या बाजूला थोडंसं प्रेस करून घेत आहे. आणि आता ही सुद्धा तयार झालेलं आहे. आणि आता प्रत्येक चारी बाजूला आपल्याला असंच प्रकारे 5 रेष ओढून वरच्या बाजूला 5 टिपक्या ठेवून थोडंसं बोटाच्या साहाय्याने आपल्याला प्रेस करून तयार करून घ्यायचं आहे. आणि आता मध्ये सेंटरमध्ये 4 टिपक्या
ठेवलेला आहे आणि आता 4 टिपक्यांना मी अशा प्रकारे डिझाईन काढून तयार करून घेतलेला आहे. चला आता ही शेवटची सुद्धा आपला 5 टिपक्या ठेवून 5 क्रॉसमध्ये रेष ओढून तयार झालेला आहे. प्रत्येक बाजूचं आपलं ही तयार झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला 4 टिपक्या उरलेला आहे, तिथं मी 4 रेष ओढून घेत आहे. वरच्या बाजूला आडवी रेष ओढून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला 3 गोलाकारचे डिझाईन काढून घ्यायचं आहे आणि प्रत्येक बाजूला मी 3 गोलाकारचे डिझाईन काढून घेतलेलं आहे. आणि आता बघू शकाल तुम्ही की याची अगदी साधी सोपी रांगोळी तयार झालेला आहे. आणि त्यानंतर मी त्याच्या आतमध्ये पांढरा रंग भरून तयार करून घेत आहे. तुम्ही हवादार तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता. मी पांढरा रंग घेतलेला आहे. चला आता ही पूर्णपणे ही सुद्धा आपला रांगोळी तयार झालेला आहे. आवडलं तर अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा. चला आता उद्या भेटूया असंच एक छान सुंदर रांगोळीसोबत. तोपर्यंत बघत राहा. थँक्यू. बाय बाय.